देशभरात कांद्याचे दर वाढल्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेड व NCCF मार्फत केलेला बफर स्टॉक दिल्ली आणि चेन्नई सारख्या प्रमुख शहरांमध्ये पाठवला जात आहे। आज मनमाड रेल्वे स्थानकातून चेन्नईकडे हा कांदा पाठवला जात आहे। साधारण 21 बोग्यातून 800 मेट्रिक टन कांदा जो आहे तो चेन्नईकडे रवाना होत आहे। मात्र यामध्ये मागील जी कांदा एक्सप्रेस जी दिल्लीकडे रवाना झाली होती त्यात खराब आणि सडलेला कांदा असल्याचा जे शेतकऱ्यांचा आरोप होतो, त्याच क्वालिटीचा कांदा आज देखील चेन्नईच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी खराब कांदा आहे, कांद्याची प्रत क्वालिटी हलकी आहे, तसेच अगदी छोटी साईज असलेला हा कांदा दिल्लीच्या दिशेने रवाना होतो। एकंदरीत काय तर या कांद्यात दिल्लीला पाठवायचा, हा बाजारात उतरवायचा आणि कमी दरात जर तो तिथे विकला तर त्याचे थेट परिणाम जे आहेत ते नाशिक जिल्ह्याच्या बाजारपेठामध्ये होणार आहे। परिणामी शेतकऱ्यांचा जो 35 ते 40 रुपये कांद्याला भाव आज नाशिक जिल्ह्यात मिळतोय, तो भाव कुठेतरी कमी होऊन शेतकऱ्यांचं परत एकदा आर्थिक नुकसान होणार आहे। एकंदरीत काय तर केंद्र सरकारच्या वतीने ग्राहकांचं हित लक्षात घेतलं जातं, मात्र शेतकऱ्यांचं हित का लक्षात घेतलं जात नाही असा आरोप शेतकरी करत आहेत। ज्या पद्धतीने नाफेड आणि NCCFने कांदा खरेदी केला होता त्यावेळेस शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो 55 मिलीमीटर साईजचा असावा, मोठा असावा, चांगला असावा अशी मागणी होत होती। मात्र आता जो कांदा लोड होतोय तो अगदी छोट्या साईजमध्ये आहे आणि थोडाफार प्रमाणात सडलेला, खराब झालेला आहे। जर शेतकऱ्यांचा चांगला कांदा घेतला होता तर तो कांदा का लोड होत नाही? खराब कांदा नेमका आला कुठून, कसा आला याबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत। एकूणच जर हा कांदा चेन्नई सारख्या शहरामध्ये, दिल्ली सारख्या शहरामध्ये पोहोचल्यास त्याचे थेट परिणाम जे आहे ते नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठावर नक्कीच होणार अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। खरं तर शेतकऱ्याचं जे आहे ते आसमानी आणि सुलतानी संघटनांनी या आधीच कंबरडं मोडलं होतं। कांद्याला 7 ते 8 रुपये दराने यापूर्वी विकलेला होता। आता कुठेतरी 35 ते 40 रुपये कांदा विकला जात असताना नाफेड NCCFच्या माध्यमातून खरेदी केलेला बफर स्टॉक केंद्र सरकार जो आहे तो ग्राहकांना देताना कुठेतरी यामध्ये देखील शेतकऱ्याचं पुन्हा एकदा कंबरडं मोडणार आहे असं चित्र या ठिकाणी दिसत आहे। संदीप जेजुरकर, ABP माझा, मनमाड, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.